दोन्ही करताना विनंती असेल की हा सामना 3 षटकांचा सामना असेल मित्रांनो, याची नोंद घ्यायची आहे. कारण 4:31 झालेत आणि 31 मिनिट झाल्यानंतर जेवढा टाइम होईल तेवढा मात्र पॉल फायनल सामना हा मात्र 4 षटकांचा सामना पॉल फायनलचा सामना खेळला जाईल. परंतु हा सामना 3 षटकांचा सामना असेल याची कर्णधारांनी नोंद घ्यायची. तीन षटकांचा सामना असेल याची कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. कारण 1 ओव्हर पॉवर प्ले राहील. फील्डमध्ये परिवर्तन केलं जाते ते मात्र गणेशगाव या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो राजू गणेशगाव या संघाकडून. जेव्हा मात्र गणेशगाव या संघाने खतवाडी या संघाला पराभव केलं होतं आणि देवरगाव या संघाने यंगस्टार नळवाडी या संघाला पराभूत करून मात्र दुसऱ्या सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये नॉकआउट सामन्यामध्ये मात्र नक्कीच मजल मारली आणि हाच सामना मात्र ही लढत होईल ती मात्र देवरगाव आणि गणेशगाव यांच्या दरम्यान. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र नक्कीच आजच्या दिवसातील पॉल फायनलच्या सामन्यामध्ये खेळू शकतोय. तत्पूर्वी दोन्ही संघाला नक्कीच आमच्याकडून शुभेच्छा तर असतील, परंतु आपण पाहू शकाल की नक्कीच एक ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार आहेत मिस्टर राजू. ओके, या सामन्याला सुरुवात होते. पहिल्या चेंडूवरती खणखणीत फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू लँड झाल्यानंतर पाठीमागे एक क्षेत्ररक्षक आहे, वैयक्तिक खातं खोल जाते फलंदाजाचे. आपल्या संघाची धावसंख्या देखील बघायला गेले तर देखील 1 बिनबाद 1 देवरगाव या संघाची. आता मात्र हार्ड हिटर फलंदाज समोर येतोय योगेश. उंबरदारच्या मैदानावरती काय वर्चस्व गाजवलं होतं या फलंदाजांनी. शानदार फलंदाजी करत असताना चॅम्पियन आपला संघ बनवला होता. ज्यावेळेला देखील सटीक नियंत्रण साथ गोलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु बॅटच्या किनारा लागल्यानंतर थर्ड मॅन गलीमध्ये थोडासा चेंडू गेला होता. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल काली जाते. दोन्ही फलंदाजाची जर तुलना केली गेली तर दोन्ही फलंदाजांनी मात्र आपले वैयक्तिक स्कोर बनवले गेले ते 1-1 धावेवरती. कुल मिलाकर धावसंख्या 2 या आकड्यावरती देवरगाव या संघाची. गणेशगाव या संघाने टॉस जिंकला होता. नाणेफेकचे कौल जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. खरं बघायला गेलं तर नक्कीच राजू भाऊ यांचे एक शानदार अटॅक आणि शानदार अटॅक करत असताना दफे 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. पहिल्या षटक मार्गती पथावर. यावेळेला मात्र खराब लेंथ असल्या कारणाने वाईटचा कॉल येतोय आणि वाईटचा कॉल आल्यानंतर अतिरिक्त धावेमध्ये भर पडते. कुल मिलाकर धावसंख्या 3. अंपायरची भूमिका पार पाडताना मैदानाच्या आत आपल्याला पाहू शकाल नक्कीच शानदार सज्जन भाऊ बोंबले अनुभवी अंपायर असल्याकारणे मात्र स्ट्राईक हँडला अंपायरची भूमिका पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. त्यानंतर एक शानदार ऑर्गनाइज ज्याने आपल्याला या मैदानाची सुविधा उपलब्ध करून दिली असे नक्कीच लखन भाऊ बोंबले यावेळेला नक्कीच स्टँडर्ड केले. मिड विकेटच्या रिजन मध्ये सुंदर लाजवाब फटका 17 नंबर जर्सी प्रदान केलेल्या या बॅटच्या माध्यमातून आपण पाहू शकता देवा यांच्या बॅटच्या माध्यमातून फटका पाहायला मिळतोय. षटकार. प्रत्येकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होतात ते, परंतु मात्र बेस फील्ड जिथे धाव नव्हती तिथे मात्र नक्कीच नुकसान होऊ शकते गणेशगाव या संघाला. आमच्या नक्कीच श्री इव्हेंट्स यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. आमचे क्रिकेट प्रेमी जोडले गेले त्यांचे देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. कारण ज्यांना इथपर्यंत मात्र संधी निर्माण झाली होती ती मात्र पाहू शकत नसल्या कारण आपण हँडल कास्ट मोबाईलद्वारे आपल्या घर बसल्या आपण ही स्पर्धा आपण ऑनलाईन सुविधा जरिये आपण पाहतोय. नक्कीच तुमच्या देखील प्रत्येकदा सहर्ष स्वागत आहे. स्वागत होत असताना थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक टाकताना पाहायला मिळतोय आता.
यावेळी परत एकदा ऑन साईडला मोडलाय चेंडू त्या ठिकाणी डीप फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये मात्र नक्कीच शानदार क्षेत्ररक्षण. माफ करा मित्र होती लाईट गेली जात असताना आपण समालोचन आपल्यापर्यंत पोहोचू शकलो नसल्या कारण आपण दिलगिरी व्यक्त करतोय. परंतु प्रत्येकदा आपण जाऊया मैदानाकडे कारण पहिलं षटक टाकलं होतं राजू यांनी. त्या षटकात 14 धावा खर्च करत असताना एक शेवटच्या चेंडूवरती चौकार मारला होता. परंतु दुसरं षटक केलं ते सचिन. सचिन हा देखील अनुभवी गोलंदाज आहे. परंतु मात्र नक्कीच आपण पाहतो की 3 षटकांचा सामना असल्या कारण मात्र पॉवर हिटिंग करणे गरजेचे आहे. त्याच पद्धतीने मात्र जनरेट पॉवर केली जाते ती मात्र योगेश आणि हेमंत यांच्याकडून. योगेश बाद झाल्यानंतर देवा आणि हेमंत यांची जोडी मैदानाच्या आत. प्रत्येकदा प्लिक कट करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा कोल येतोय. अतिरिक्त धावमध्ये भर पडते. अतिरिक्त धावमध्ये भर पडत असताना धाव संख्या पाहायला मिळते ती मात्र 16 या आकड्यावरती. 1 बाद 16 ही मात्र दवरगाव या संघाची धाव संख्या. ह्या सामन्यातून जो संघ जिंकेल तो मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच्या पॉल फायनल मध्ये प्रवेश करू शकतोय. कारण दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल आरसीबी बेजा आणि ओझर यांच्या विरुद्ध आपल्याला सामना पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण सट्टिक थ्रो तर गेला होता स्ट्राईक एंडला. परंतु मात्र सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला होता फलंदाज. त्या ठिकाणी मात्र कुठल्याही प्रकारचे नुकसान हो झालं नाही. परंतु एक धाव काढली जाते आणि एक धाव काढल्यानंतर मात्र धाव संख्या 1 अंकाने पुढे सरसावताना पाहायला मिळते ती मात्र 17. 1 बाद 17 देवरगाव या संघाची सुरुवात तर चांगली आहे कारण 3 षटकांचा खेळ असल्या कारणाने कुठे 30+ किंवा 40+ धावसंख्या उभारणे गरजेचे आहे. आणि जेवढी धावसंख्या मोठी उभारली जाईल तेवढे मात्र नक्कीच प्रेशर टाकलं जाईल गणेशगाव या संघावरती. ऑन साईडला प्रत्येकदा त्या ठिकाणी मात्र नक्कीच हातामध्ये तर चेंडू आला असता परंतु मात्र सपाट तर मैदान आहे. चेंडूचा पाठलाग केला जातो. एके दुखेने मात्र एक धाव नक्कीच मेहनत करून मात्र पूर्ण केली जाते. आणि पूर्ण करत असताना परत एकदा 2 धावा या चेंडूवरती देखील. जिथं मात्र चौकार आणि षटकार येत नाहीत तिथं मात्र एक दुखेने धाव संख्या हलती ठेवली जाते ती देवरगावच्या फलंदाजाच्या बॅटच्या माध्यमातून. कारण ही रणनीती चांगली असेल आणि चांगली होत असताना प्रत्येकदा सचिन आपल्या गोलंदाजाच्या मार्गावरती येतोय. 4 चेंडू टाकून झाल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच 3 चेंडू टाकून झाले होते. आता मात्र बॅटच्या किनारा लागला होता आणि किनारा लागल्यानंतर हलकीशी विकेटच्या पाठीमागे अपील केली गेली होती. स्करले गंपारी यांनी मात्र नक्कीच आपले सोनू भाऊ यांनी आउट दिला गेला होता. परंतु आपल्याकडे मित्रांनो अल्ट्राटेज नसल्या कारणाने काहीच समजलं नाही बरं का. नाही ना अंट्रेज असलं मग योगेश आउट झाला तेव्हा. देवा बाद झाल्यानंतर मात्र लकी फलंदाज मैदानाच्या आत एंटर होताना पाहायला मिळतोय. नक्कीच आमच्या मंचावर उपस्थित अजय भाऊ बेंडकोळे हे देखील उपस्थित झाले. त्यांचे देखील मी सहर्ष स्वागत करतोय कारण वेळात वेळ काढून मात्र नक्कीच आपली ड्युटी मात्र सांभाळून क्रिकेटची आवड आणि क्रिकेटची आवड होत असताना मात्र त्यांनी उपस्थिती दाखवली. प्रत्येकदा त्यांच्या फॅमिली बॉईज रवळगाव गोरकबडच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येकदा जाऊया आपण मैदानाकडे कारण एक मोठी विकेट प्राप्त केली गेली होती सचिन भाऊ यांनी. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स पाहायचा आहे की षटकार आहे आणि नक्कीच आमच्या प्रेक्षकांचा इशारा येतोय षटकार जातोय आणि षटकार आल्यानंतर धाव संख्या 6 अंकाने पुढे पाहायला मिळते.
षटकार केला होता आणि षटकार केल्यानंतर 25 या आकड्यावरती धावसंख्या. दुसरं षटक मार्गपथावर चालू असताना सचिन भाऊ यांचं थोडंसं महागडं षटक. लॉफुलटा डिलिव्हरी या देखील पॉइंटला शानदार झेल पकडला जाते. चुकीला माफी नाही, मात्र षटकार खेचल्यानंतर ह्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली जाते. षटक संपते. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या पाहायला मिळते ती मात्र देवरगाव या संघाची 25 धावसंख्या. शेवटचं षटक, कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते देवरगाव या संघाची 3 बाद 25. आता मात्र शेवटचं षटक देवरगावचे पारीचं. दादा बॉलरचे नाव रे. देवा येतोय. गणेशगाव या संघाकडे मात्र शेवटचं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी तयार. स्लोअर 1 गतीमध्ये चेंडू टाकला होता. कुठेतरी 30-35च्या आसपास धावसंख्या जमवणं गरजेचे आहे, परंतु मात्र शेवटच्या षटकात जेवढं रोखलं जाईल तेवढं मात्र गणेशगाव ह्या संघाला फायदा होऊ शकतोय. परंतु मात्र अटॅकच्या प्रमाणात बघायला गेलं तर योगेश भाऊ आणि देवा यांनी चांगली फलंदाजी केली होती. बघायला गेलं तर अजूनही 25 या आकड्यावरती रोखलं गेले. यावेळेला परत एकदा ऑन द स्पॉट हवाई फायर. चेंडू जातोय थोडासा डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये. षटकार. आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 31. 31 धावसंख्या. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर प्रेक्षकांची तर गर्दी आहेच, परंतु प्रेक्षकांची गर्दी वाढत असताना तमाम माझ्या क्रिकेट प्रेमिकांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा आणि हार्दिक शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय हो कॅच पकडण्याचा प्रयत्न होता तितकाच महत्त्वपूर्ण, परंतु मात्र चेंडू जाते सीमारेष आपलीकडे. चौकारांसाठी 4 रन. चौकार येतोय. चौकार आल्यानंतर बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवरती षटकार. दुसरा चेंडू आपण बघायला गेलो नाही, पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडू ते चौकार आल्यानंतर 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक आहे. चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार परत एकदा. यावेळेला देखील ऑन द स्पॉट हवाई फायर. सांगितलं जाते ना की एक फाईट वातावरण टाईट आणि नक्कीच आमच्या देवरगावच्या या खेमा सुद्धा टाईट आहे. षटकार आल्यानंतर 41 धावसंख्या पाहायला मिळते. शानदार फलंदाजी. हेलिकॉप्टर शॉट. यावेळेला पाहायचं आहे की नक्कीच स्टंपला लागला होता की चेंडू नाही, परंतु मात्र चेंडू जातोय बाउंड्री टच. बघायला गेला की स्किट झाला होता की नाही. विकेटची दाद मागितली जाते तर अंपायर मात्र नक्कीच दिला जातो. क्लीन बॉल झाला होता की नाही, परंतु मात्र ह्या ठिकाणी विकेटच्या पाठीमागे देखील अपील होती विकेट किपर यांची. स्टंपला लागला होता की नाही अंपायरला दिसला नसल्या कारण मात्र नक्कीच डिसिजन पेंडिंगवर आहे. खेळ थांबतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 41 या आकड्यावरती थांबलेली दिसते. मैदानाच्या आत मात्र जे चित्र
स्टंपला तर चेंडू लागला नव्हता, परंतु मात्र धावा किती आहेत, 3 का 4? तीन धावा. चौथी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद झाला होता. 3 धावा आल्यानंतर धाव संख्या 44 या आकड्यावरती शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी मात्र नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत जातोय. कारण पवन यांनी मात्र शानदार फलंदाजी केली होती. शानदार फलंदाजी करत असताना 16 धावांचे योगदान दिले. योगदान देताना आपण पाहतोय की अर्जुन नॉन स्ट्राईक एंडला शेवटचा चेंडू. बॅटचा किनारा लागला होता. लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये चेंडू ऐन मौके पर मात्र शरीराला टच झाला होता. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहू शकाल की नक्कीच 1 धाव काली जाती. नॉन स्ट्राईक एंडला मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय. मात्र फलंदाज बाद झाल्यानंतर धाव संख्या पाहायला मिळते ती 45 या आकड्यावरती पहिली इनिंग समाप्त होती. 46 धावांचे आव्हान ठेवले गेले ते मात्र गणेशगाव या संघासमोर. विरुद्ध बालाजी क्रिकेट क्लब ओझर. कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स समोर यायचे. मित्रांनो उशीर होतोय. नक्कीच कर्णधारांना विनंती असेल आपण टॉचविन करून घेण्यासाठी यायचे. कारण 46 धावांचे आव्हान ठेवले गेले ते गणेशगाव या संघासमोर. 18 चेंडूमध्ये 46 धावा. कारण पहिलं प्रथम फलंदाजी करत असताना पवन यांनी शानदार फलंदाजी करत असताना आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय. आणि मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवत असताना हा एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल. कारण राजू यांची महत्वपूर्ण विकेट ह्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. RCB बेजे आणि बालाजी क्रिकेट क्लब ओझर हा सामना संपल्यानंतर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपण टॉच विन करून घेण्यासाठी यायचे. इथं मात्र नक्कीच आपण पाहू शकाल की नक्कीच RCB बेजे आणि बालाजी क्रिकेट क्लब ओझर यांच्या दरम्यान मात्र नाणेफेक जो कौल होते सन्माननीय अभिषेक भाऊ यांच्या शुभहस्ते मात्र नाणेफेकचे कौल होते. टॉस का बॉस पाहायच्या कोणाच्या बाजूने निर्णय जिंकतोय. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाकडे. कारण इथं बालाजी क्रिकेट क्लब ओझर या संघाने नाणेफेकचा कौल जिंकलाय. परंतु आपण जाऊया मैदानाकडे. कारण 46 धावांचे आव्हान ठेवले गेले ते मात्र देवरगाव या संघाने. उंबरदारच्या मैदानावरती मात्र नक्कीच चॅम्पियन संघ बनला होता देवरगाव हा संघ. ज्या ठिकाणी मात्र पवन यांनी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मात्र नक्कीच इन्फॉर्म फलंदाज आहेत. ओके यस सामन्याला सुरुवात होते. ओव्हर द विकेटच्या शेअर स्ट्राईकला आपण पाहू शकाल एक हिटरमॅन फलंदाज राजू यांची महत्वपूर्ण विकेट असेल, यांच्यावर गेम असेल आणि यांच्यावर गेम असल्याकडे मात्र नक्कीच शेवटच्या षटकापर्यंत टिकून राहावं लागेल. पहिला चेंडू लकी भाऊ यांच्या. यावेळेला ब्लॉक हॉलच्या बाहेर चेंडू टाकला होता. चेंडूला उंचाई मिळाली परंतु मात्र रणनीती के मुताबिक हो जीवनदान मिळते. कॅच विन मॅच क्रिकेटमध्ये सांगितलं जाते ना कॅच पकडा मॅच जिंका. परंतु मात्र नक्की टाळण्याच्या गजरात स्वागत केले जाते. एक सुंदर झेल मुश्किल कॅच तर नव्हता परंतु आसानसा झेल सोडलेला दिसतोय. वैयक्तिक आपलं खातं खोलले एक सिंगल धावेने. संघाची धाव संख्या बिनबाद 1 गणेशगाव संघाची. अजूनही 45 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 45 धावा हे समीकरण. लकी भाऊ यांच्या मात्र नक्कीच थर्डमॅनच्या रिजनमध्ये खेळला होता. त्या ठिकाणी मात्र शानदार क्षेत्ररक्षण एक धावेने मात्र वैयक्तिक धावसंख्या तर काढली गेली परंतु मात्र आपलं वैयक्तिक खातं सुद्धा खोलले गेले फलंदाजाच्या माध्यमातून. आत्ता मात्र 2 धावा
2 धावा येत असताना बिनबाद ही गणेशगाव या संघाची धावसंख्या. 16 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. देवरगाव हा संघ एक मजबूत मानला जाते, चॅम्पियन संघ मानला जाते. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. व्हेलिएशन मिळाले की नाही, परंतु मात्र नक्कीच स्किट झालाय आणि स्किट झाल्यानंतर चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 रन. चौकार येते. चौकार आल्यानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 6. गणेशगाव या संघाची धावसंख्या. ज्या पद्धतीने मात्र धावसंख्या बनवली तर कॅल्क्युलेशन बनवून खेळावं लागेल गणेशगाव या संघाला. यावेळेला हा काय फटका पाहायला मिळतोय. सांगली जाते ना की एक फाईट, वातावरण टाईट आणि नक्कीच गणेशगाव या संघाची कॉलर टाईट. षटकार टू बॅक. 2 चेंडूवरती 2 षटकार. लाजबाब फटके पाहायला मिळतात. राजू यांची विकेट काढावी लागेल. यावेळेला देखील लॉफुल टॉच लाईन बिघडवली दिसते लकी भाऊ यांची. आपण पाहतो थोडासा डीप स्कोर जातोय. ऑफ साइडला फटका. 4 रन. बारा चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता, कारण पहिल्या षटकात 24 धावांची आवश्यकता. मित्रांनो, आमचे गुणलेखक दादा सांगतात की 12 मध्ये 24 धावांची आवश्यकता लागते, कारण पहिल्या षटकात 22 धावा खर्च केल्या ते मात्र लकी भाऊ यांनी. कारण सांगले जाते ना की स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे अनेक जण वाट दाखवल्या नाही तर वाट लावायला तयार असतात आणि तीच वाट लावली दिसते ती मात्र लकी भाऊ यांची, ती राजू भाऊ यांच्याकडनं. शानदार फलंदाजी पहिल्या षटकात. त्या षटकात जर बघितलं तर 2 षटकार 1 चौकार आणि चौकार येत असताना 22 धावा काढल्या गेल्या, परंतु एक 1 क्वालिटी सिनियर प्लेयर आता मात्र देवरगाव या संघाकडनं गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतोय. शांताराम भाऊ येतोय. सांगले जाते ना की जीवनामध्ये नेहमीच सत्याची सल्ल्याची गरज नसते, तर कधी कधी धीर देणारा हात, ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते, परंतु मात्र समजून घेण्यासाठी येतोय प्रत्येकदा आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती आपला मोर्चा सांभाळण्यासाठी शांताराम. यावेळेला देखील लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता, थोडासा मिडल स्टंपवरून चेंडू यष्टीच्या मागे गेला होता. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याच्या प्रयत्नात मात्र ह्या ठिकाणी जर राजू यांना जर स्ट्राईक दिली गेली तर नक्कीच चांगलं होईल ते मात्र गणेशगाव या संघाकडे, परंतु मात्र ज्या पद्धतीने मात्र एक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जाते त्या ठिकाणी मात्र शांताराम हा देखील एक अनुभवी गोलंदाज आहे आणि विकेट टेकिंग गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय की नक्कीच ज्या पहिल्या षटकात 22 धावा काढल्या गेल्या त्यांची भरपाई काढेल का, रोकेल का, हा प्रश्न निर्माण होऊ शकतोय. यावेळेला चांगला फटका व्हेलिएशन मिळाले. शानदार फटका स्टँडर्ड केला गेल्यानंतर एक सिग्नेचर फटका पाहायला मिळतोय. बिग 6. या षटकानंतर 28 धाव संख्या पाहायला मिळते, कारण 46 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवर प्रहार केला जातोय. प्रहार करणे गरजेचे आहे आणि गरजेचे होत असताना आपण पाहतो की नक्कीच शांताराम भाऊ यांना नक्कीच किफायती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला नक्कीच प्रत्येकदा जमीन लगतचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट लॉंग ऑफच्या रिचरमध्ये थोडीशी मिसफील्ड झाली होती. दुसरी धाव काढली जाते की नजदीकी मामला. ओहो, नक्कीच एक सटीक जर थ्रो राहिला असता तर नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट मिळाली असती, परंतु मात्र जोखीम भरा शॉट करत असताना मात्र जसे तसे बाल बच गई. या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला गणेश भाऊ राजू यांची विकेट मात्र मोठी मानली जाते, परंतु मात्र डिसाईन थ्रो असल्या कारणे मात्र सुरक्षित क्रीजमध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान नाही. अजूनही 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती. बघायला गेलं तर धाव संख्या कुल मिलाकर 30 या आकड्यावरती. 3 चेंडू टाकून झाले, 8 धावा खर्च केलाय. शांताराम भाऊ यांनी अजूनही विकेटचा संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत.
यावेळेला ऑन साईडला परत एकदा जमीन लगतचा फटका पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट करत असताना एक धाव तर पूर्ण केली जाते. एक धाव रोखावी लागेल देवरगाव या संघाला, परंतु सटीक थ्रो जातोय स्ट्राईक एंडला, परंतु मात्र नक्कीच रन आउटच्या स्वरूपात पाहायचंय की फलंदाज पोहोचला होता की नाही आपल्या क्रीज मध्ये. अंपायर कॉलनी नक्कीच थर्ड अंपायर दिलाय आणि थर्ड अंपायर कॉल दिल्यानंतर आपण पाहू शकाल की नक्कीच खेळ थांबतोय. अंपायर कॉल नक्कीच डिसिजन जो पंचाचा असेल निर्णय तो मैदानावरती पंच तुमच्याच देऊ शकताय, कारण इथं मात्र नक्कीच थोडासा जो निर्णय होता आपल्याकडे एकच सिंगल कॅमेरा असल्या कारणे मात्र थोडासा अडथळा निर्माण होते. कारण 2-3 कॅमेरे राहिले असते तर ती अलग गोष्ट झाली असती, कारण आपण इंटरनॅशनलचे क्रिकेट मॅचेस आपण पाहतो त्या ठिकाणी बरेचसे ठिकाणी चारी बाजूने कॅमेरे असतात. बत्तीस या आकड्यावरती धावसंख्या बघायला गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 32 किंवा 34च्या आसपास कॅमेरे आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र लाईन लेंथ ही मात्र लाईन चांगली असेल शांताराम भाऊ यांची, कारण जेव्हा जेव्हा अटॅक केला गेला होता तेव्हा मात्र आपल्याला कुठेतरी रणनीतीमध्ये बदलाव करणे गरजेचे होतं आणि बदलाव करत असताना एक निर्धाव चेंडू टाकला जाते. आता मात्र कुठेतरी राहतची सास घेतलेली दिसते शांताराम भाऊ यांच्याकडून. शानदार गोलंदाजी करत असताना सांगितले जाते ना की क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत मात्र सांगणे मुश्किल असते, परंतु मात्र षटक संपतय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या पाहायला मिळते ती 32 धावसंख्या. 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता हे समीकरण असेल ह्या मॅचचं. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल RCB बेजे विरुद्ध बालाजी क्रिकेट क्लब ओझर यांच्या दरम्यान. स्ट्रॅटर्जी टाइम आउट घेतला जाते. मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे, घाई करायची आहे, कारण घड्याळामध्ये आपण पाहू शकाल 5 वाजून 1 मिनिट झालीत. अद्याप आपल्याला पॉल फायनलचा सामना खेळवायचा देखील आहे. 6 चेंडू आणि 14 धावा. प्रेक्षकांची गर्दी वाढते. नक्कीच ह्या मॅच वरती नजरे डोळ्यात तेल लावून मात्र नक्कीच प्रेक्षक सुद्धा आपली जागा सुद्धा सोडत नाही. शानदार क्रिकेट आणि शानदार क्रिकेट खेळत असताना अजूनही विकेटच्या संघर्षात आहेत, विकेटच्या शोधात आहेत. तो मात्र देवरगाव हा संघ खास करून बघितलं गेलं तर राजू यांची महत्त्वपूर्ण विकेट पहिल्याच षटकात मिळाली असती, परंतु सुंदर झेल सोडला होता आणि त्याच फलंदाजीने मात्र आपल्या संघाला विजयाच्या समोर नेऊन ठेवलंय, एक विजयाची उम्मीद बनवून ठेवलंय. परंतु मात्र शेवटचं षटक घेऊन येतोय हेमंत. संख्येला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, सदापेक्षा काही तिखट नाही आणि मनोसारखे उत्तम साध्य नाही, पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. मग एक दिवस असेल की घड्याळ दुसऱ्याचे असेल, पण ही वेळ तुमची असेल. यावेळेला शानदार फटका एक डिपेक्टा कर्चारीच्या मध्ये मारला, एक धाव पूर्ण केली जाते. सटीक थ्रो नॉन स्ट्राइक एंडला येतोय, परंतु मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. प्रत्येक चेंडूवरती जर बघायला तर 2-2 धावा जर काढल्या गेल्या तर आरामसे हा संघ जिंकू शकतो. तो मात्र गणेशगाव संघ, परंतु कुठेतरी एक विकेट किंवा निर्धाव चेंडू काढणे गरजेचे आहे. ते मात्र देवरगाव या संघाला, परंतु प्रत्येक चेंडूवर अटॅकला जाईल आणि अटॅक करत असताना आपण पाहतोय की एक सेट फलंदाज ऑन स्ट्राइकला मिस्टर राजू मॅन फ्रॉम गणेशगाव या संघाकडून. यावेळेला चांगला फटका, परंतु पाहायचं आहे की एकेदुकीने धाव काढली जाते. एक धावेने मात्र आपण पाहतोय की नक्कीच आपण पाहतोय की नक्कीच जागा तर सोडली नव्हती स्ट्राईक एंड कडून, तेव्हा मात्र नक्कीच आत्ता मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. लाला हा फलंदाज बाद होतोय आणि पहिला झटका लागतोय तो मात्र गणेशगाव या संघाला. समीकरण बदलतंय परत एकदा. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. एक बाउंड्री तर मारणे गरजेचे आहे, 2 बाउंड्री मारणे तर गरजेचे आहे, कारण बॅक टू बॅक 2 षटकार तर मारले होते. त्यांच्याकडे क्षमता आहे राजू यांच्याकडे. हिटिंग पॉवर जनरेट करत असताना पॉवर प्ले संपल्यानंतर मात्र बाउंड्री टच रणनीती के मुताबिक गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र देवरगाव या संघाकडनं. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मात्र बॅटच्या अंदरुनी किनारा लागला होता. टॉपेज लागल्यानंतर आपण पाहतोय की आपल्याच ब्लॉक हॉलमध्ये चेंडू मात्र निर्धाव आणि निर्धाव केल्यानंतर समीकरण परत एकदा बदलतंय. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये अजूनही 11 धावांची आवश्यकता. एक षटकार मारेल का, एक चौकार मारेल का, एक सिंगल धाव काढली जाईल का. मात्र ह्या चेंडूवर काफी आपल्याला पाहायला मिळेल की निर्भय ह्याच चेंडूवरती पाहायला मिळेल.
हा चेंडू जर षटकार चौकार जर मारला तर नक्कीच वापसी करू शकतोय गणेशगाव हा संघ, कारण ज्या फलंदाजाने आपल्या संघाला विजयाच्या समोर आणून ठेवलं होतं तोच फलंदाज मात्र स्ट्राईक हँडला आहे. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय अँड बिग 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 षटकार. षटकार येतोय. षटकार आल्यानंतर समीकरण बदलतंय. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता लागते जिंकण्यासाठी गणेशगाव या संघाला. शानदार क्रिकेटचे प्रदर्शन पाहायला मिळते दोन्ही संघाकडनं. चुरशीचा सामना होत असताना मात्र जोपर्यंत मात्र ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं त्याच फलंदाजाने मात्र विजयाची उमेद कायम ठेवलेली दिसते गणेशगाव या संघाकडून. शानदार परफॉर्मन्स, शानदार फलंदाजी, शानदार गोलंदाजी देखील तितकीच महत्वाची पाहायला मिळते ती मात्र देवरगाव या संघाकडनं, कारण एक चान्स निर्माण झाला होता. कॅच पकडला गेला असता तर ही दुविधा नक्कीच या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळाली नसती, परंतु मात्र जीवनदान मिळाल्यानंतर मात्र ह्या फलंदाजावरती मात्र नक्कीच दारमदार आहे आणि त्यांच्याकडे क्वालिटी आहे, तजुर्बा आहे, स्किल आहे आणि स्किल होत असताना आपण पाहू शकाल हेमंत भाऊ यांचा पुढील चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनच्या वरती. शानदार फटका पाहायला मिळतोय आणि विनिंग षटकार मारत असताना आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिलाय गणेशगाव या संघाने. आपल्या एकट्या दमावर देत असताना मात्र नक्कीच त्यांची पाठ थोपटली जाईल. नक्कीच हँड क्लिप करून घ्यायचे मित्रांनो. नक्कीच शानदार खेळाचं प्रदर्शन पाहत असताना देवरगाव या संघाला मात्र आपण पाहू शकाल की नक्कीच 9 विकेट्सने हा सामना गमवावलेला दिसतोय तो देवरगाव संघाला. 9 विकेट्सने सामना जिंकलाय तो गणेशगाव या संघाने. हारलेल्या संघाचे कौतुक, जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र RCB बेजे आणि बालाजी क्रिकेट क्लब ओझर यांच्या दरम्यान.